हा. नमस्कार मित्रांनो. हे आहे मराठी दर्शन आणि मी आहे डॉक्टर अशोक राणा. बाबा आढाव आपल्यातून गेलेत, 95व्या वर्षी गेलेत. इतकं मोठं आयुष्य त्यांना लाभलं. या सगळ्या आयुष्याचा त्यांनी जो काही वापर केला आपल्या समाजासाठी, प्रामुख्याने ज्या ज्या समाजातल्या घटकांवर अन्याय झालेला आहे, जे दलित आहेत, शोषित आहेत, वंचित आहे, त्यांच्यावरील अन्यायाला अ, न्याय मिळण्याकरता किंवा त्यांचा पाडा वाचण्याकरता किंवा तो अन्याय दूर व्हावा यासाठी त्यांनी सतत संघर्ष केला. त्यांच्या आयुष्यातल्या काही महत्वाच्या गोष्टी ह्या आहेत. एक गाव एक पाणवठा हा शब्द आपण ऐकला असेल. अ, शरद पवार मुख्यमंत्री असताना शासनाने तो उपक्रम राबवला. पण त्या उपक्रमाची जी प्रेरणा होती ती बाबा आढाव होती. बाबा आढावांनी एक असा पाणवठा असावा गावात की सर्वांना तिथे पाणी भरता यावं. कारण आपला जो देश आहे, आपली संस्कृती, आपला धर्म, आपल्या प्रथा आणि परंपरा याबद्दल प्रत्येकालाच अभिमान असतो. पण एक प्रथा अशी आहे घाणेरडी, अ, अस्पृश्यता. तिचा अभिमान कुणाला असेल तर ती विकृत व्यक्ती आहे असं आपण समजावं. तर अशा अनेक विकृत व्यक्ती गावागावात असतात आणि मग दलितांना पाणी प्यायला मज्जाव करतात. कोणी घोड्यावर बसलं नवरदेव तर त्याला सुद्धा घोड्यावर बसायला मज्जाव करतात. पूर्वीच्या काळात कोणी चप्पल घातली, जोडा घातला एखाद्या अस्पृश्याने तर त्याला सुद्धा विरोध केला जाई, बरेचदा जीव घेतला जाईल. तर आता काळ तर बदलला आहे. भारताला स्वातंत्र्य मिळूनही बराच मोठा काळ झालेला आहे आणि विशेषतः भारतीय संविधान लागू झालं आहे. भारतीय संविधानाने कोणत्याही प्रकारचा भेदभाव करू नये अशा प्रकारच्या सूचना दिल्या आहेत. पण तरी आपण काही त्या संविधानाला मानत नाही. भेदभाव सुरूच आहे. तर बाबा आढावांनी साधारणतः 40 वर्षांपूर्वी एक गाव एक पाणवठा ही एक संकल्पना मांडली आणि सर्वांना पाणी पिता यावं. विशेषतः औरंगाबाद, आज आपण ज्याला संभाजीनगर म्हणतो, त्या औरंगाबादच्या मराठवाडा विद्यापीठाचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्यात यावं त्या विद्यापीठाला. यासाठी सुद्धा एक मोठा लढा बाबा आढावांनी उभारला होता. हे दोन प्रामुख्याने ठळक महाराष्ट्राच्या आयुष्यातले असे लढे आहेत. आणखी तिसरा एक लढा वारकरी संप्रदायाच्या संदर्भातला आहे की वारकऱ्यांच्या ज्या दिंड्या निघतात वारीच्या वेळेस, तेव्हा संत ज्ञानेश्वर आणि संत चोखामेळा या दोघांच्या पालखीमध्ये घोडा ठेवला जाईल. आता कोणाला काही त्याचं वैषम्य वाटलं नाही, कारण घोडा सजवलेला असतो आणि वारकऱ्यांच्या मध्ये रिंगण वगैरे करताना घोडे असतात. पण तो या दोन पालख्यांच्या मध्ये ठेवण्यामागचा उद्देश जो होता, ज्ञानेश्वर हे ब्राह्मण आणि चोखामेळा हे महार, म्हणजे अस्पृश्याचा स्पर्श त्या वारीला, त्या दिंडीला लागू नये, अशा प्रकारचा खुळचट विचार कोणातरी मनात आला असेल आणि त्यांनी ही परंपरा सुरू केली. त्याला सुद्धा बाबा आढावांनी विरोध केला होता आणि मग त्यांना त्या लढ्यात यश आलं. असे अनेक लढे बाबा आढाव लढले आणि त्यात त्यांना यश आलं आणि त्यामुळे ते सतत लढत राहिले आयुष्याच्या अखेरपर्यंत, म्हणजे 95व्या वर्षापर्यंत. आणखी 5 वर्ष ते जगले असते तर शतायुषी झाले असते आणि आपल्यासाठी आनंदाची गोष्ट होती. ते धडधाकट होते स्वभावाने, सकारात्मक होते. ह्या दोन गोष्टी आणि नियमित व्यायाम आणि विशेषतः गांधीवादी विचारसरणी जी आहे, त्या विचारसरणीमध्ये सर्वांचं कल्याण आणि विशेषतः शरीराची निगा राखण्याची एक शिस्त जी गांधीवादी लोकांमध्ये असते ती त्यांच्यात होती. अशा तरी अनेक जमेच्या बाजू असल्यामुळे ते बराच काळ काम करत राहिले आणि शेवटी कर्क रोगाने त्यांना घेरलं. मे महिन्यामध्ये मी पुण्याला गेलो असताना माझी इच्छा होती की त्यांना भेटावं, कारण मला असं कळलं होतं की त्यांचं एक ऑपरेशन झालंय. तर मी फोन केला. अनवर राजन आमचे मित्र जे आहे गांधी स्मारक निधीचे, त्यांनी फोन केला आणि त्यांना घरून निरोप आला की ते ऑफिसमध्ये आहेत आणि 6 नंतर भेटतील. 6 नंतर आम्हाला दुसरीकडे कुठेतरी जायचं होतं म्हणून आम्हाला बाबा आढावांना भेटता नाही आला. पण मला आश्चर्य वाटलं की कॅन्सर सारख्या दुर्धर अशा रोगाशी लढताना अ, त्यांनी थोडं बरं वाटल्यावर पुन्हा आपल्या इप्सित कार्याला वाहून घेतलं. हमाल पंचायत हे त्यांचं एक स्वप्न होतं आणि ते पूर्ण झालं. हमालांना रोजगार मिळावा, हमालांच्या पोटापाण्याची व्यवस्था व्हावी, त्यासाठी झुणका भाकर केंद्र त्यांनी काढलं. तर अशा तऱ्हेच्या त्यांच्या अनेक गोष्टी आहेत. माझा त्यांचा परिचय साधारणतः 48 वर्षांपूर्वी झाला. 1977 मध्ये अमरावतीला
संपूर्ण क्रांती युवक शिबिर होतं आणि त्या शिबिराचे संयोजक चंद्रकांत वानखेडे होते. शेखर सोनाळकर तेव्हा संपूर्ण क्रांती या शिबिराचे संयोजक होते आणि छात्र युवा संघर्ष वाहिनीचे महाराष्ट्राचे संयोजक होते. त्यात निखिल वागडे सुद्धा एक सहकारी होते. बब्रुवान तामसकर, गंगा प्रसाद अग्रवाल हे ज्येष्ठ असे नेते होते. अमर हबीब त्यात होते. खूप लोक कार्यकर्ते म्हणून राबत होते. तर या शिबिरामध्ये दादा धर्माधिकारींचं व्याख्यान झाल्यानंतर यदुनाथ थट्टे, नारायणभाई देसाई, पन्नालाल सुराणा, बाबा आढाव प्रामुख्याने त्या शिबिराला मार्गदर्शक म्हणून होते. आणि नंतर मग आणखी काही नावं होती, त्यात राम शेवाळकर वगैरे बरीच मंडळी होती. तर बाबा आढावांच्या संदर्भातली एक आठवण त्या शिबिरातली अशी आहे की त्या शिबिरामध्ये सर्व लोक आपापल्या परीने श्रमदान करत होते, स्वयंसेवक म्हणून काम करत होते. अशा वेळेस काही लोकांकडे संडास स्वच्छ करण्याची जबाबदारी होती, तेच पार पडत होते. आणि काही लोक नाल्या काढणे किंवा तो परिसर स्वच्छ करणे. अमरावतीच्या गणेशदास राष्ट्रीय छात्रालयाच्या किशोरबाई लाहोटी महाविद्यालयाच्या वतीने कमलनयन करवा प्राध्यापक यांनी ते आयोजित केलेलं शिबिर होतं. तर त्या शिबिरात काही लोकांच्या मनात आलं की आपण आपली घाट स्वच्छ करतो, पण आपली घाट इतरही स्वच्छ करतात भंगी लोक, त्यांना आपल्या पंक्तीत जेवायला आपण बोलवावं. तर त्यांनी त्यांना विनंती केली की आमच्या सोबत बसा जेवायला. कारण बाबा आढावांनी आक्षेप घेतला की तुम्ही हा अस्पृश्यता असा भेदभाव का पाळता, त्यांना वेगळं का ठेवता. तेव्हा त्या भंग्याने नकार दिला. ते म्हणाले की आम्हाला तुमच्यासोबत जेवायचं असेल तर तुम्हाला आम्हाला सोन्याचा खराटा द्यावा लागेल. आता हा मोठा पेच पडला कार्यकर्त्यांसमोर. सगळ्या कार्यकर्त्यांच्या मनात संपूर्ण क्रांतीचं स्वप्न होतं जयप्रकाश नारायणांचं. आणि दुसरीकडे ही परंपरा ही भंगी लोक स्वतः अस्पृश्य असूनही इतरांनाही अस्पृश्य मानतात हे पहिल्यांदा त्यांच्या लक्षात आलं. नंतर काही घटना घडल्या, त्या सगळ्या विस्तृतपणे सांगणं शक्य नाही. पण कालांतराने मला कमलनयन करवा हे भेटले असताना त्यांनी सांगितलं की त्यांना पोलीस स्टेशनला जावं लागलं, काहीतरी कोणी तक्रार केली त्या सगळ्या घटनेची. तर हा प्रकार घडल्यानंतर मी जेव्हा बाहेर निघालो तेव्हा त्या महाविद्यालयाच्या बाहेर, किशोरबाई लाहोटी महाविद्यालयाच्या बाहेर जो बस स्टॉप होता त्या ठिकाणी बाबा आढाव बसले होते आणि ते बसून त्या ठिकाणी लेख लिहित होते. म्हणजे ती जी घटना त्या दिवशी घडली त्यावर लगेच त्यांनी लेख लिहिला आणि साधना साप्ताहिकामध्ये तो प्रकाशित झाला. तर ही जी तत्परता बाबा आढावांची मला पाहायला मिळाली, मला आश्चर्य वाटलं की अर्थात त्यांचं वय 40-45च्या आसपास असेल आणि 48 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, म्हणजे 40-45च्या आतच असेल. तरुण होते आणि तडफदार होते आणि बिनधास्तपणा त्यांच्यात होता. तर अशा तऱ्हेने हा पहिला परिचय माझा त्यांचा 1977 मध्ये झाला. त्यानंतर अमरावती यवतमाळला अमोलचंद महाविद्यालयात मी शिकत असताना सत्यशोधनाची वाटचाल हे पुस्तक मला वाचायला मिळालं 1983च्या दरम्यान. आणि त्या पुस्तकामध्ये एक लेख होता, क्षत्रियत्वाची मगरमिठी. म्हणजे आपल्या जाती व्यवस्थेमध्ये अनेकांना असं वाटतं की आपण क्षत्रिय आहोत, काही लोकांना वाटतं की आपण ब्राह्मण आहोत, ब्राह्मण सदृश आहोत. तर अशा काही जातींचा उल्लेख करून त्यांनी जानवे सुतार नावाच्या जातीचा उल्लेख केला होता की सुतार जातीचे लोक स्वतःला ब्राह्मण मानतात आणि जानव सुद्धा घालतात. अर्थात हे ब्राह्मणांना काही आवडत नाही त्यांची नक्कल केलेली, पण अनेकांना हे आकर्षण आहे. तर त्यावर खूप तडफदार, मी म्हटलंच आहे, त्यांचा स्वभाव जो होता अगदी परखडपणा मला त्या लेखात आढळला आणि मला आवडला आणि प्रभाव माझ्यावर त्या लेखाचा पडला. हा एक प्रत्यक्ष भेट होण्यापूर्वीचा प्रभाव. पण प्रत्यक्ष त्यांची भेट माझी 1987 मध्ये झाली. सामाजिक कृतज्ञता निधी नावाची एक संस्था डॉक्टर श्रीराम लागू, बाबा आढाव, नरेंद्र दाभोळकर आणि इतर सगळ्या समाजवादी जे कार्यकर्ते नेते होते त्यांनी निर्माण केली होती. आणि डॉक्टर लागू त्याचे अध्यक्ष होते. उपाध्यक्ष निळू फुले होते. निळू फुले सुद्धा त्या कार्यात फार अग्रणी होते. आणि बाबा आढाव त्या सर्व आयोजनाचे कार्यवाह होते, कार्याध्यक्ष होते आणि कार्यवाह होते डॉक्टर नरेंद्र दाभोळकर. ताहेर पुनावाला म्हणून पुण्यातले एक कार्यकर्ते हे व्यवस्था सांभाळत होते, म्हणजे कोषाध्यक्ष होते. तर या सर्व व्यवस्थेचं जिल्ह्याचं काम माझ्याकडे जेव्हा आलं, मी त्याचा सचिव होतो, जिल्ह्याची समिती होती. आणि लग्नाची बेडी नावाचं नाटक हे या ठिकाणी आणायचं ठरवलं आचार्य यात्रेंचं. आणि एक सर्वांना आवडणारं नाटक, त्यात डॉक्टर श्रीराम लागू मुख्य पात्र त्यात वठवत होते.
तनुजा तेव्हा नायिका म्हणून आल्या होत्या आणि निळू फुलेत एका पात्रात होते. सदाशिव अमरापूरकर, सुधीर जोशी, भारती आचरेकर, रोहिणी हट्टंगडी. आता ही सगळी मोठी नावं आहेत. ह्या सगळ्या लोकांनी त्यात अभिनय केला होता. त्याच्या पूर्वतयारी करता ज्या बैठका झाल्या, त्या बैठकाच्या वेळेस माझ्याकडे एकदा दिवसभर बाबा आढावा राहिले आणि राहिले. आंघोळ, जेवण आणि दाढी करण्याची त्यांची एक विशिष्ट पद्धत. या सगळ्या गोष्टी मला वेगळ्या वाटल्या, कारण माझं वय तेव्हा साधारणतः 31-32 काहीतरी वर्ष असेल. तर मला ते व्यक्तिमत्वच आवडलं. त्या दिवशी रामनगरकर सुद्धा आले होते आणि निळू फुले आले होते. तर या सगळ्या मंडळीसोबत राहण्याचा योग मला आला. बाबा आढाव हे सतत संपर्कात होते माझ्या आणि विशेषतः दाभोळकर, नरेंद्र दाभोळकर हे कार्यवाह असल्यामुळे तेही संपर्कात होते, तेही यायचे. तर हा जवळचा त्यांचा परिचय झाला. नंतर नाटकाच्या वेळेस काही घटना घडल्या, त्या घटनांचा उल्लेख काही करावा असं वाटत नाही. मी माझ्या एका मुलाखतीत केला होता. कारण एका कार्यकर्त्याने तेव्हा तनुजा जी दारू पित होती, ती दारू पिल्यामुळे बाबा आढाव खूप चिडले, डॉक्टर लागू चिडले आणि त्यांचं भांडण सुरू झालं. तर बाबा आढाव मध्ये पडले. तर तो प्रसंग मी पाहिला. तर तो प्रसंग काही इथे सांगण्यासारखा नाही. पण नंतर डॉक्टर बाबा आढावांची भेट माझी एका साहित्य संमेलनात झाली, विद्रोही साहित्य संमेलन सांगलीला. आणि त्या संमेलनात भेट झाल्यानंतर मी त्यांना माझं नाव सांगितलं, मी अशोक राणा. ते म्हणजे तुला कोण ओळखत नाही रे बा, तुझ्याकडे मी जेवण केलंय, मी कसा विसरणार. म्हणजे अशा तऱ्हेने सहजपणा जो बाबा आढावांच्या स्वभावात होता, मला खूप आनंद झाला त्यांच्या ह्या वागण्याचा. अगदी अलीकडे 2 वर्षांपूर्वी दैवतांची सत्यकथा या माझ्या पुस्तकाचं प्रकाशन पुण्याला महाराष्ट्र साहित्य परिषदेमध्ये झालं आणि विश्वकर्मा पब्लिकेशननी ते प्रकाशित केलेलं पुस्तक आहे. संदीप तापकीर त्याचे संपादक होते आणि विशाल सोनी जे त्याचे मालक आहेत, ते सुद्धा त्या कार्यक्रमाला होते. बाबा आढावांना मी सहज फोन केला, मी पुण्यात आहे आणि माझी इच्छा आहे की तुम्ही माझ्या पुस्तकाचं प्रकाशन करावं. तर त्यांनी होकार दिला. अगदी वेळेवर ते उपस्थित राहिले. बाकी सर्व जे काही निमंत्रित होते ते उशिरा आले. बाबा आढाव अस्वस्थ होते, ते त्यांची शिस्त मी पाहिली. पण त्यांना थोडंसं आश्चर्य वाटलं की हा सामाजिक क्षेत्रातला कार्यकर्ता, अंधश्रद्धा निर्मूलन समिती वगैरे, सत्यशोधक समाज, अशा समाजातला कार्यकर्ता दैवतावर कसं काय नेतोय. तर म्हणून ते मला असं म्हणाले की तू घरी ये, आपण या दैवतावर चर्चा करू. तर माझ्या दृष्टीने आणखी एक गोष्ट त्यांची आठवण सांगण्यासारखी आहे. 1995 मध्ये आम्ही रॅशनलिस्ट टीचर्स अँड थिंकर्स अकॅडमी नावाची एक संस्था स्थापन केली होती. समाजामध्ये बुद्धिप्रामाण्यवाद वाढावा. त्यात शिक्षक आहेत, आरोग्य कर्मचारी आहेत, पत्रकार आहेत, पोलीस आहेत. अशा सर्व घटकांना आपण हे शिकवावं. आणि यासाठी आम्ही एक रट्टा बुलेटिन नावाचं, RATTA, रॅशनल टीचर्स अँड थिंकर्स अकॅडमी, रट्टा त्याचा शॉर्ट फॉर्म होत होता. तर त्या संघटनेची स्थापना, संस्था म्हणण्यापेक्षा ती संघटनाच होती सुरुवातीला, नंतर संस्थेत रूपांतर तिचं झालं. तर बाबा आढावांनी करावं अशी माझी इच्छा होती. तर 125 वर्ष सत्यशोधक समाजाला झाली होती आणि 1995 मध्ये त्या निमित्तानं एक सत्यशोधक समाज संमेलन, सत्यशोधक समाजाचं अधिवेशन हे रायभान जाधव हे जे आयोजक होते त्यांनी, आणि नागपूरला नागेश चौधरी, जेमिनी कडू, बरीच मंडळी होती, तर त्यांनी आयोजित केलं होतं. त्यात बाबा आढावांच्या हस्ते माझ्या रट्टा बुलेटिन या आमच्या अनियतकालिकाचा, आता अनियतकालिक यासाठी म्हणतो की पुढे ते अनियतकालिक झालं, पण ते साप्ताहिक होतं, त्याचं प्रकाशन बाबा आढावांच्या हस्ते आम्ही केलं आणि रट्टा या संघटनेची स्थापना केली. म्हणजे असा आमचा त्यांचा निकटता संबंध बरेचदा आला. पण 2 वर्षांपूर्वी जेव्हा ते आले, त्यांचं वय 92 वर्ष, 93 वर्ष होतं. म्हणजे आता 2 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मला खूप आश्चर्य वाटलं की अगदी वेळेच्या आधी ते पोचले आणि ते सतत विचारणा करत होते की केव्हा सुरू करणार कार्यक्रम. कार्यक्रम 1 तास लेट झाला आणि दुर्दैवाने बाबा आढावांना बोलायला फार कमी वेळ मिळाला, कारण ते कार्यक्रमाचे अध्यक्ष होते आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेची शिस्त, त्याला वेळेच्या आत ते संपवावं लागतात ते कार्यक्रम आणि हॉल रिकामा करावा लागतो. पण नंतरही बाबा आढाव बरेचदा बोलत होते खाजगीमध्ये. अशा तऱ्हेने बाबा आढावांचा माझा संबंध गेल्या काही वर्षांमध्ये, प्रामुख्याने 1977 पासून तर अगदी आतापर्यंत, अगदी या मे महिन्यात माझी इच्छा त्यांना भेटायची होती, पण ती राहून गेली. अशा बाबा आढावांना पहिल्यांदा मी विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या अनेक चाहत्यांनी त्यांना काल निरोप दिला आणि तेव्हा सगळा जनसमुदाय
अक्षरशः रडत होता. अनेकांनी आठवणी लिहिल्या आहेत की आता बाबा आढावांचं वय झालं होतं हे खरं आहे, पण शेवटपर्यंत ते सक्रिय होते. आणि विशेषतः त्यांनी सर्व लढे जे आहेत जातीअंताचे, त्या लढ्यामध्ये सक्रिय सहभाग घेतला होता आणि कुठेही माघार घेतली नाही आयुष्यभर. ते तर डॉक्टर होते, खरं म्हटलं म्हणजे त्यांना खूप पैसे कमवता आले असते, पण ते त्या भानगडीत पडले नाही. यवतमाळला माझ्याकडे जेव्हा ते आले तेव्हा एक गंमत मला सांगावीशी वाटते. ती गमतीदारच गंमत आहे. तर ते असं म्हणाले की माझे जावई या गावात राहतात, त्यांचे म्हणजे त्यांच्या मोठ्या भावाचे जावई या गावात राहतात, तर आपण त्यांना भेटू. तर मी त्यांना नाव विचारलं, ते डॉक्टर वाघ म्हणून आहेत. तर आम्ही वाघ नावाचे किती डॉक्टर आहेत यवतमाळात ते शोधत होतो आणि दोघंही पायीच फिरत होतो यवतमाळ शहरामध्ये. आणि मग लक्षात आलं की एक आमचे मित्र होते, खरं म्हटलं म्हणजे डॉक्टर भालचंद्र वाघ, आता नुकतेच वारले गेल्या वर्षी ते. तर ते त्यांची जावई होते. आणि ते गमतीदार आठवणी आम्हाला नंतरही सांगायचे बाबा आढावांच्या. त्यांचे एकंदर कार्य, त्यांच्या विरोधात जाणारे त्यांचे कार्यकर्ते, त्यांना आलेलं यश किंवा अपयश. तर ही एक आठवण मजेदार आहे की अपुऱ्या माहितीमुळे आम्ही यवतमाळभर पायी फिरत होतो. पण ह्या सगळ्या आठवणी बाबा आढावांना होत्या. त्यांची स्मरणशक्ती ताजी होती. तर असे बाबा आढाव आपल्यातून निघून गेले. हे दुःख आपल्याला आहे, नक्कीच आहे. पण त्यांच्या कार्यापासून प्रेरणा घेऊन अनेक कार्यकर्ते तयार झाले, अनेक चळवळी निर्माण झाल्या आणि विशेषतः साहित्यही निर्माण झालं. कारण त्यांनी पुरोगामी सत्यशोधक नावाचं जे मासिक चालवलं, त्यातून महात्मा फुले यांचं साहित्य जे अप्रकाशित होतं ते प्रकाशित केलं. आणि विशेषतः जी अखंड आहे महात्मा फुले यांचे, ते महाविद्यालयात किंवा शाळांमध्ये गायले जावे असा आग्रह त्यांनी पुण्यातल्या लोकांना केला आणि इतर ठिकाणी केला. त्या अनेकांनी तक्रारी केल्या की त्या गाता येत नाही. मग स्वतः बाबा आढावांनी ते गाऊन दाखवले. म्हणजे एखादी गोष्ट प्रचलित करायची असेल तर त्या प्रणेत्यांनी काय काय करायचं असते, कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी काय काय करायचं असते, स्वतः ते अभंग त्यांनी गायले आणि प्रचलित केले. त्यामुळे आज ते अखंड जे आहे महात्मा फुले यांचे बऱ्याच ठिकाणी गायले जातात. पुण्यात तर महात्मा फुलेंनी खूप मोठं काम केलं. पुणे जे ओळखलं जातं ते महात्मा फुलेंसाठी, सावित्रीबाई फुलेंसाठी. आणि त्यांच्यामुळेच आज एका विद्यापीठाला, पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुले विद्यापीठ नाव दिलं. हे जे सगळे लढे आहे, पंढरपूरच्या वारीतले लढे असो की विद्यापीठाचे लढे असो किंवा बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचा लढा असो, एक गाव एक पाणवठा हा लढा असो, अशा अनेक लढ्यांमध्ये बाबा आढाव अग्रेसर होते. आणि कुठेही त्यांनी माघार घेतली नाही किंवा आपल्या विचारापासून प्रतारणा केली नाही. असं एक व्यक्तिमत्व आपल्यातून गेलं आहे. तर ही गोष्ट दुःखदायकच आहे, पण त्यांच्या कार्याची प्रेरणा सतत आपल्याला मिळत राहील याबद्दल आपण सगळे आश्वस्त आहोत. म्हणून मी या ठिकाणी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो.